एकनाथ शिंदे नाराज झाले काय, चिडले काय, रुसले काय, फुगले काय, गावी जाऊन शेतात बसले काय? भाजपाला त्याची कसलीही दखल नाही. मित्र हो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या हितापेक्षा, सर्वसामान्यांच्या हितापेक्षा पक्षीय राजकारण आणि व्यक्तिगत हेवे दावे यालाच अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आपल्या राजकारणामध्ये. आपल्या गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला पोहोचलेलं आहे. अहो बघा, सामान्य माणसाच्या पुढे संकटाचा भला मोठा डोंगर उभा आहे, पण याचं कोणाला काहीही पडलेलं नाही. ज्याला त्याला करायचं ते फक्त स्वतःचं राजकारण. आणि मग त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेलं छुपं युद्ध रोज नवी नवी वळणं घेत आहे. नव्या नव्या वळणावरून आणखी पुढे पुढे जात आहे. बघा, देवेंद्र फडणवीस सांगत असतात आमच्यात कसलंही युद्ध नाही, आम्ही कोणी कितीही असं मध्यंतरी आमच्यामध्ये विस्तव टाकला तरी आम्ही सोबतच असणार आहोत, राहणार आहोत. अर्थात राजकारणात या फक्त बोलायच्या गोष्टी हो. जे काय करायचं असतं ते थोडंच कोणी सांगत असतं, बोलून दाखवत असतं. गेल्या 6 महिन्यापासून एकनाथ शिंदे हे भाजपावर अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असतात. बघा, एखादं कारण असतं तर कदाचित ही नाराजी दूर सुद्धा झाली असती, पण इथं एकनाथ शिंदे यांचं काहीही चालू दिलं जात नाही. त्यांच्या मनाप्रमाणे एक घटना सुद्धा घडू दिली जात नाही. आणि मग खरं तर बघा, भाजपच्या दृष्टीनं आता एकनाथ शिंदे यांचं महत्व किंवा खरं तर त्यांची उपयुक्तता संपलेली आहे. शिंदे यांना हाताशी धरून भाजपाला उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडायची होती, ती फोडून झाली. आता शिंदे यांचा काय उपयोग बरं? उलट सत्तेत वाटेकरीच ना. म्हणजे खरं तर थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून महायुतीतून बाहेर पडावं अशी परिस्थिती भाजपाने निर्माण केलेली आहे. एकनाथ शिंदे नाराज झाले काय, चिडले काय, रुसले काय, फुगले काय, गावी जाऊन शेतात बसले काय? भाजपाला त्याची कसलीही दखल नाही. उलट एकनाथ शिंदे यांच्या कामात राजकारणामध्ये अडचणी कशा येतील हे मात्र नक्की पाहिलं जातं. आजवर बघा, एकनाथ शिंदे यांची कुठलीही मागणी भाजपानं मान्य केलेली नाही. उलट एकनाथ शिंदे यांच्या काळातले काही निर्णय रद्द केले तर काहीच्या चौकशा सुद्धा लावल्या. भलेही बघा, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे नगरविकास खातं असेल, पण त्यावर सगळा अंकुश कोणाचा? देवेंद्र फडणवीसांचा. नगरविकास खात्याचा मोठा निधी कुठं जर खर्च असेल किंवा कुठं द्यायचा असेल तर त्याला सुद्धा फडणवीसांची मान्यता आवश्यक केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नाराजीला घेऊन एकनाथ शिंदे बैठकीला दांड्या मारत आहेत. आता तर ते सलग 4 महत्वाच्या बैठकांनाच अनुपस्थित राहिले. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाली. मुळातच बघा, मुख्यमंत्री पदावरून त्यांना उपमुख्य व्हावं लागलं आणि खरं तर नाराजीची सुरुवात इथूनच झाली. गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधामध्ये तणाव अधिकाधिक वाढू लागल्याचं म्हटलं जाऊ लागलेलं आहे. आणि बघा ना, त्याचा परिणाम ऑगस्ट महिन्यामध्ये एकनाथ शिंदे 4 महत्वाच्या सरकारी बैठकींना अनुपस्थित राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेनं तर असं सुद्धा दावा केलाय की फडणवीस जाणून बुजून एकनाथ शिंदे यांना दुर्लक्षित करीत आहेत. म्हणजे साईड लाईन वगैरे म्हणतात त्याप्रमाणे. त्यामुळं महायुतीमध्ये गंभीर तणाव निर्माण झाला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सुद्धा त्यांच्या जवळच्या मंत्र्यांना ध्वजारोहणाची संधी देण्यात आलेली नव्हती, त्याची सुद्धा नाराजी आहे ना. एकनाथ शिंदे यांच्या हातात आता फारसं काही उरलेलं नाही हे मात्र खरं. ते महायुतीतून बाहेर पडले तरी सरकारवर काही फरक पडत नाही. राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार आता शिंदे यांची भूमिका पूर्वीसारखी निर्णायक राहिलेली नाही. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात जवळीक वाढताना दिसू लागलेली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्याचं आता आव्हान असणार आहे. पण सध्या तरी एकनाथ शिंदे एकूण परिस्थितीवर काही उघड भाष्य करीत नाहीत. पण त्यांच्या नाराजीतला स्फोटकपणा आता मात्र अधिक ठळकपणे जाणवू लागलेला आहे. महायुतीतल्या नव्या वादळाचे संकेत देखील तो आता देऊ लागलेला आहे.
बघा, मनात कोंडलेली वाफ फार काळ कोंडून राहू शकत नाही. ती धडधडते, कधी ना कधी बाहेर पडते. तिला पडायचंच असतं, पडावंच लागतं. वादळापूर्वी नेहमी शांतता असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. पाहूया आता आगामी काळात काय काय घडतंय ते. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.